नागपूर शहरामध्ये आम्ही बघतो आहे टोईंग कंपनीची गाड्या रस्त्यावर लागते, या निमित्ताने जागेवरी जरी लागली तरी गाड्या उचलतात। जो नियम आहे नियमानुसार त्यांनी काम करायला पाहिजे, ते होत नाही। सर्रास भ्रष्टाचार होते। हॉस्पिटल समोर, एखाद्या कंपनीसमोर, बँकेसमोर गाडी एखाद्या सिनियर सिटीजनची उभी जरी असली तर त्या ठिकाणी अनाऊन्स करून त्यांना चेतावणी देण्याची गरज आहे। ते न करता ते त्या ठिकाणी ते गाडी सरळ उचलून पोलीस स्टेशनला घेऊन जातात व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होते। आमची मागणी आहे की हे लवकरात लवकर बंद व्हावं व हे प्रायव्हेट कंपनीला जे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात सरकारतर्फे गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीने यावर काम करावं असं आम्ही याकरता निवेदन देण्याकरता आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो। त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला। त्यांनी 3 दिवसानंतर एक मीटिंग कॉल केली आहे त्या लोकांची व त्यांनी यावर ताबडतोब निर्णय घ्यावा व या भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला शहरातून बाहेर करावं अशी आमची मागणी आहे। ते आम्ही आज निवेदन दिलं आहे। माझे कार्याध्यक्ष त्यांनी डिटेल अभ्यास केला, तेही तुम्हाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शहराध्यक्ष माननीय अनिलजी अहिरकर यांच्या नेतृत्वात सर्व विभागीय अध्यक्षांच्या संवेदनात निवेदन देण्यात आलं। नागपूर शहरामध्ये नो पार्किंग झोनमधील गाडी उचलण्यासाठी डिको फर्म या कंपनीला महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडून ट्राय पार्टी ॲग्रीमेंटने काही नियमावली सकट कॉन्ट्रॅक्ट करण्यात आला होता, परंतु सर्रास नियमावलीचं उल्लंघन करून डिको फर्म कंपनी गाड्या टार्गेट म्हणून उचलण्याचं काम करते आहे। टार्गेट कंप्लीशनच्या दृष्टिकोनातनं काम करत आहे। त्यांचे जे कर्मचारी तिथे आहे ते आपराधिक प्रवृत्तीचे आणि त्यांचं बॅकग्राऊंड असलेले आहे। ते मुजोरी करतात, भांडणं करतात आणि सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे कामं करत आहे। व्हाईट लाईनच्या आतमध्ये गाडी असतानाही गाडी उचलण्याचे काम करतात, अनाऊन्समेंट करत नाही। तिथल्या तिथे लोकांना फक्त चालान घेऊन गाड्या देत नाही, कारण की टोईंगचा पैसा त्यांना वसूल करावा लागतं। याच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केलेलं आहे की येत्या 3 दिवसामध्ये यांना इंटरव्हेन करून सगळ्यांची मीटिंग घेऊन याच्यावर तोडगा काढू। आम्ही मागणी केलेली आहे की हे जे टोईंगचं काम आहे हे शासकीय स्तरावर व्हावं, जेणेकरून कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन टोईंगच्या वेळेस होणार नाही। धन्यवाद। मोठं तीव्र आंदोलन, जनआंदोलन आम्ही उभं करणार आहोत। त्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग देखील आम्हाला लाभेल। नागरिक त्रस्त आहे आणि आम्ही डिको फर्म सारख्या कंपनीला नागपूर शहरापासून हद्दबाहेर करू एवढं नक्की। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो। एकाच वादा अजित दादा। भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो। अनधिकृत टोईंग बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अनधिकृत टोईंग बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। एकच वादा अजित दादा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा